यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू, कारण अनेक वेळा आम्ही त्या मैदानावरती या संघाच्या माध्यमातून स्पर्धा केल्या आणि आमचे मित्र निलेश पाटील जय हनुमान कारकोपर संघाचे एक खेळाडू यंदाच्या कधी स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी होता आलं नाही आहे, त्याबद्दल मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करीन. शेखरदा पाटील, आयुष गोंदली, हर्षद ठाकूर जय हनुमान कारकोपर संघाचे हे शिलेदार आणि एका बाजूने मंगेश स्पोर्ट्स कारकोपर संघाचे शिलेदार आपण पाहत आहे. स्वतः प्रतीक, विशाल, रणजित सारखे खेळाडू. चला आपण सामना सुरू करूया आता. ब्ल्यू आर्मी आणि बघा कॅप्टन आई गावदेवी गव्हाण संघाचा कॅप्टन रोहन कोळी आणि त्याच्या बरोबरीने नयन कोळी, दोन खेळाडू. बडे मिया छोटे मिया हाईट फॅक्टर बघा त्यांचा दोघांचा खरंतर बॉडी लँग्वेज, त्यांची ध्येय बोली, त्यांची ध्येय यष्टी आपण पाहत आहे. आणि गव्हाण म्हटलं की आमचे विशी कोळी वर्सटाईल पंच आहेत. वर्सटाईल म्हणजे खरं तर भरपूर त्यांच्या अंगामध्ये कला आहेत असे पंच. आणि त्याचबरोबर आमचे समालोचक, गायक, निवेदक राजकिरण कोळी सर यांना आपण पाहत आहे. आपला पारंपरिक व्यवसाय म्हणजे मासेमारी, त्या व्यवसायामध्ये प्रावीण्य मिळवणारे आमचे राजकिरण कोळी सर आणि विशी कोळी सर यांना आपण पाहत आहे. आज आपण पहिला बोला यस वलपच्या त्यांच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांना लकी प्रेक्षक म्हणून टीव्ही मिळाली होती. क्या बात आहे. चला सामना आपण सुरू करा, वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे प्लीज 20 मिनिटाचा कालावधी. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क होते आपण पाहत आहे प्रतीक पाटील, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे तो गोलंदाज. मात्र बॉलिंग ट्रॅक बाजूला समोर नयन कोळी. पहिला स्विच हिटचा प्रयत्न होता, फलंदाजाला माहिती होता हा बॉल कटर टाकेल प्रतीक, कारण बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, इन कटर, वाईड यॉर्कर असे विविध चेंडू आहेत प्रतीककडे. व्यावसायिक क्रिकेट देखील फार मोठ्या प्रमाणात खेळला आहे प्रतीक आणि या षटकामध्ये तो बॉलिंग मार्कवरती आला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये डॉट, निर्धाव चेंडू, सेकंड बॉल. आणखीन एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता, पण इथे थोडासा बाहेर जास्त काढला बॉलला, लेग ब्रेक होता त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. समर्थ कडू त्यांना आपण पाहत आहे. 2 दिवसानंतर त्यांना दुबईच्या स्पर्धेमध्ये खेळायला जायचं आहे, त्यांना आपण देऊया शुभेच्छा. दुबई रिटर्न ते जातील आणि त्याच्याबरोबर प्रफुल्ल ठाकूर, खरं तर एक शांत संयमी खेळाडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहिला तर चेंडू वाईड पाहायला मिळेल. वन्स अगेन वन मोर, अजून एक वाईड. पहिला लिगल बॉल, त्यानंतर सलग 2 वाईड प्रतीककडून पाहायला मिळाले आणि फलंदाज नयनने मात्र 2-3 वेळा रिव्हर्सचाच प्रयत्न केला. वारंवार तोच प्रयत्न होता प्रतीकच्या अगेन्स्ट, कारण प्रतीककडे व्हेरिएशन आहे, तो बॉलला टर्न करतोय आणि इथे आपण पाहिल्या अतिरिक्तच्या स्वरूपात 2 धावा. लिगल रन अजूनही आलेली नाही, एकच बॉल खर्च केला आहे लिगल प्रतीक पाटीलने. अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये, आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये पाहिलं आणि उल्वा नोडमध्ये प्रचंड टॅलेंट आहे, हे आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. यावेळेला बघा फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल झाले, शॉर्ट फायनलला झेल टिपलाय पंकज घरत या खेळाडूने. पहिला विकेट मिळाला त्या ठिकाणी नयन कोळीचा कारकोपर संघाला. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला खेळाडू बाद झाला आणि पहिला धक्का बसत असताना मैदानामध्ये गव्हाण संघाला. खरं तर आपण पाहिला हा परिसर प्रचंड विकसित झालाय आणि आम्ही जेव्हा कारकोपर नगरीमध्ये समालोचन केलं तेव्हा डे स्पर्धेमध्ये देखील आवाजावरती निर्बंध लावण्यात आले होते. सभोवताली टुलेजंग इमारती आणि त्याच्या अगदी मधोमध असलेले क्रीडांगण. रबर बॉल क्रिकेटसाठी सर्वोत्कृष्ट मैदान कोणतं असेल त्याचं कारकोपरचं मैदान. कितीही पाऊस पडू द्या, 5 ते 10 मिनिटं पाऊस त्या मैदानामध्ये थांबेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा निचरा होतोय, इतका चांगला तो क्रीडांगण आहे. आणि भरपूर स्पर्धा आपण रबर बॉलच्या तिथे पाहिल्या. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय त्या ठिकाणी अमर कोळी. हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आला. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती. 1 खेळाडू बाद 2.
ही धावसंख्या धावफलकावरती आहे या पहिल्या षटकामध्ये. फुल लेन डिलिव्हरी, ड्राईव्ह केला बॉलला, मिडॉनचा फिल्डर आला चेंडू खाली आणि डिरेक्ट हिट झालाय बघा. एका क्षणात थांबला त्या ठिकाणी फलंदाज आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केला क्षेत्ररक्षकाने. आनंदाचं चैतन्याचं वातावरण तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. चला टीव्ही अंपायर आपण या, आयोजक आपण चेक करूया. चला आयोजक आपण चेक करा. चेक केलं जाईल खेळाडूची बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग झालेली आहे की नाही. चला नवीन खेळाडू आपण रेडी राहा. जर बाद झाला असेल तर लगेच मैदानाकडे जायचं आहे आपण. निर्णय पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग. अमर कोळी त्यांचा फटका होता आणि त्यांचाच कॉल होता. खेळाडू बाद, रन आउट. बॉलिंग टीमचा खरं तर उत्साह सांगत होता हा खेळाडू बाद आहे. खरं तर इथे आपण पहिला थोडासा मागे राहिला त्या ठिकाणी. अमर कोळी त्याला वाटलं मी सहज पोहोचेल, परंतु त्यानंतर जो थ्रो आला वेगवान स्टम्प्सवरती त्याच्यामुळे तो खेळाडू बाद झाला. जर हा बॉल हातामध्ये आला असता तर कदाचित रन कंप्लीट झाली असती. चला नवीन फलंदाज मैदानाकडे पाठवा प्लीज. आई गावदेवी गव्हाण, प्रचंड मोठी विश्रांती या टीमला मिळाली कारण पहिल्या फेरीमध्ये त्यांना बाई मिळाली आणि त्यानंतर आजच्या रात्रीतला सेकंड लास्ट मॅच म्हणजे 8वा सामना खेळण्यासाठी हा संघ सज्ज झालाय. इथून मात्र आणखीन एक पुढचा सामना असेल. विनर टीम विपक्ष नील 11 नावेखाडी. 53-4 आणि 46-6 या स्पर्धेमध्ये आजवर पाहिले आजच्या रात्रीमध्ये. तर नवीन फलंदाज चाललाय नागेश कोळी 4थ्या क्रमांकावरती. रोहन टीम कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. आता इथे कॅप्टन इनिंग साकारावी लागेल रोहन कोळी या खेळाडूला. बाहुबली स्ट्रोक त्याचे पाहिले मागच्या सामन्यामध्ये बघा. हलकीशी कडा लागली, बॉलने शरीराचा वेध घेतलाय, पुन्हा एकदा कटरचा वापर केला. प्रतीकच्या अगेन्स्ट तुम्हाला आक्रमक फटके खेळायचे असेल तुम्हाला प्रतीकचा बॉल स्विंग कट करावा लागेल, बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचावा लागेल. कारण बॉल टप्पा पडला की थोडासा गरकन फिरतोय, बाहेर निघतोय आणि इथे हे व्हेरिएशन प्रतीकचं नक्कीच लाभदायक राहिले खारकोपर टीमला. 2 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. या ओव्हरमध्ये आपण पाहता एक सांघिक विकेट मिळाला, 1 विकेट प्रतीकला मिळाला आणि धावसंख्या धावफलकावरती 2 पाहायला मिळाली. मध्यरात्र झाली आहे, गुलाबी थंडी. रिव्हर्सचा प्रयत्न होता, प्रचंड टर्न झाला बॉल. शेन वॉर्न ज्या पद्धतीने बॉल टर्न करायचा लेग स्पिन तशा पद्धतीचा हा पण पाहिला हा स्पिन. पुन्हा एकदा बघा ॲक्शन, भरपूर टर्न झाला, क्या बात आहे. जबरदस्त बॉल डिलिव्हर करताना आपण पाहिलं त्यानंतर प्रतीकला वाईड बॉल या इनिंगमधला 3रा वाईड आहे. म्हणजे लिगल रन अजूनही आलेल्या नाही आहेत. यावेळेला बघा वाईड बॉलचा इशारा आलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल त्यामुळे नो आर्ग्युमेंट, कोणत्याही प्रकारची आपण चर्चा तरी करू नका. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. हॅलो, चेक करता बॉल प्लॉटच्या बाहेर पडलाय का. येस, विकेटच्या बाहेर बॉल पडलाय का ते पाहायचा. वाईड कॉल आला सॉफ्ट सिग्नल पंचांचा, परंतु बॉल विकेटच्या बाहेर पडला तर नो असेल हे चेक करायचं आपल्याला. टी व्ही स्क्रीनमध्ये चेक केलं जाईल. जी विकेटची लाईन आहे, प्लॉटची लाईन आहे, त्याच्या बाहेर जर चेंडू पडला तर डेफिनेटली नो बॉल घोषित केला जाईल. अन्यथा ऑनफिल्ड अंपायरचा ऑलमोस्ट आपण पहिला त्या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा आला आहे ऑलरेडी, तर चेक केलं जाईल. पहिलं षटक आहे, अद्याप एकही लिगल रन आलेली नाही आहे. वाईट बॉल आहे. चला आणखीन एक वाईट, म्हणजे 4 वाईट या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. चला प्रतीक आणि सर्व खेळाडू आपल्या फील्ड पोझिशनमध्ये सेट राहा. बॉल खिलपटीच्या बाहेर पडला का हे पाहायचं होतं.
परंतु वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला, म्हणजे आतापर्यंत 4च चेंडू फेकले आणि 4 वाईड. त्या ठिकाणी पहिले 4च धावा धावफलकामध्ये, 4 डॉट बॉल. अतिरिक्त रन्स जास्त खर्च केल्या प्रतीकने या ओव्हरमध्ये. फुल लेन डिलिव्हरी हलक्या हाताने ऑन साईडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह केलाय. रोहनला माहिती आता हे षटक थोडंसं पुढे ढकलावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये धावा येत नाही आहे. त्यामुळे सिंगल घेत एंड बदलला. आपल्या संघ सहकार्याला त्याने स्ट्राईक एंडमध्ये आणलं नागेश कोळीला. 5 चेंडूचा खेळ संपत असताना 5 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद आपण होताना पाहिले. रनआउटचा 1 विकेट, त्यानंतर 1 विकेट लिगल त्या ठिकाणी प्राप्त झाला. 5 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला हापाम जॅक करायचा, बॉलने उंची घेतली. जजमेंट होईल का नाही पाहायचं आहे. सोपं नाही आहे अशा क्रुशल कंडिशनला. टॉवरच्या वर बॉल गेला की थोडासा काळसर चेंडू दिसतो जज करताना नाईट स्पर्धेमध्ये. आणि त्या ठिकाणी जीवनदान मिळालं फलंदाजाला नागेश कोळीला. आणि या बॉलवरती 2 धावा आल्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती 2 गडी बाद 7 धावा. चला 10 चेंडूचा षटकला बघा. शॉर्ट टी मीटिंग प्रतीक, आपण फिल्डिंग लावून घ्या. भरपूर अजून वेळ आपल्याकडे लागेल या स्पर्धेला. आजच्या रात्रीला आणखीन एक सामना पेंडिंग आहे. त्यामुळे प्लीज थोडं आपण त्या ठिकाणी सहकार्य करा. कालच मकर संक्रांती संपन्न झाली आणि असं म्हणतात मकर संक्रांती झाल्यानंतर प्रत्येक दिवस थोडा मोठा होत जातो, रात्र छोटी असते. आणि आज आपण रात्रीमध्ये आहोत. या पहिल्या रात्रीमध्ये 15 जानेवारीला सुरुवात झाली. दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं. तर सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये आणखीन एक फिरकीचा जादूगार विशाल घरतला आपण पाहत आहे. फिरकीची खरं तर एक वेगळी परंपरा या कारकोपर नगरीला लाभली आहे. त्यामधला आणखीन एक फिरकीचा जादूगार विशाल घरत गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. चला आपण प्लीज लवकरात लवकर इनिंग संपवा. 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पूल केला बॉलला. पॉवरफुल छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हा षटकार. अगदी त्यांच्या समोर पडला बॉल. काय फटका सजवलाय बघा. पुन्हा एकदा रोहनकडे असणारी ताकद, पॉवर मागे आले आणि त्यानंतर आपण पहिला जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. त्या ठिकाणी बरोबर बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी समोर प्रतिमेसमोर हा चेंडू पडला. मागच्याही मॅचमध्ये 9 चेंडूमध्ये 30 धावा केल्या होत्या याच रोहन कोहलीने. आणि इथे देखील आता हा खेळाडू आक्रमक झालाय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्येमध्ये बदल 13 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. यावेळेला बघा तेच सारा बॉल, मागचा थोडा बॉल धीम्या गतीचा होता. इथे फुल लेन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. डॉट निर्धाव चेंडू. एकाच परिसरातील एकाच बेल्टमधील हे 2 संघ आहेत, गव्हाण आणि कारकोपर. या 2 टीममध्ये ही मोठी लढत. हे 2 संघ आपण पाहत आहे. याही वेळेला आपण पहिला स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये फटका सजवला. फिल्डर आहेत मागे, थांबवला बॉलला. एका टप्प्यावरती कुणाल घरतला आपण पाहत आहे. त्याने चेंडूला थांबवलं आहे आणि रन मात्र इथे मिळाली सिंगल. आणि या सिंगलच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती 2 गडी बाद 14. 9.33 हा करंट रन रेट आहे सध्या आपण मॅचचा पाहिला. आणि ही सरासरी अंतिम षटकापर्यंत कायम राहील तर किमान 40+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळतील. तर एका बाजूने त्याहीपेक्षा जास्त धावा कशा होतील हा प्रयत्न करावा लागेल गव्हाण संघाला. तर दुसऱ्या बाजूने कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे बॉलिंग डिपार्टमेंटला. यावेळेला बघा वेगवान चेंडू होता पण तो डाऊन द लेगसीच्या बाहेर पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, एक्स्ट्रामध्ये भर पडेल. या इनिंगमधला आपण पहिला 5वा वाईड बॉल. 15 धावा आल्या स्कोर कार्डमध्ये, म्हणजे लिगल 10 धावा आल्या आणि 5 अतिरिक्त रन्स. पाचच्या ओव्हरमध्ये 4 इथे 1 असे 5 वाईड बॉल पाहायला मिळाले या ओव्हर. आणि स्पर्धेमध्ये 45 वाईड बॉल. क्या बात आहे. प्रणयचं उत्तम स्कोरिंग पाहायला मिळालं. संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 45 वाईड बॉल हे पाहायला मिळाले. यावेळेला वेगवान स्ट्रोक खेळत असताना मात्र पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. इट्स वाईड. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल होताना आपण पाहत आहे. त्या ठिकाणी आणखीन 2 धावा प्रफुल्ल ठाकूर आणि एका बाजूने समर्थ कडू, 2 लिजंड क्रिकेटर
मैदानामध्ये आहेत. आदर्शवत खेळाडू. या वेळेला देखील आपण पहिला लेंथ बॉलचा वापर होता, थोडासा बॉल राईज झाला आणि इथे चेक केलं जाईल रनआउट. यस, टीव्ही अंपायरकडे पण जाऊया. विकेट किपरने केलेली कामगिरी योग्य आहे की नाही हे पाहिलं जाईल. नयन त्या ठिकाणी सेफ आहे की आउट आहे पाहिलं जाईल. चला आयोजक आपण या नागेश, यस नागेश आहेत त्या ठिकाणी, चेक करूया आपण. चेक केलं जात आहे, नॉट आउट. चला सामना कॅरी ऑन करा, आपण पुढे घेऊन चला या मॅचला. पुन्हा एकदा वेग होता या बॉलमध्ये, आणखीन एकदा जोरदार हिट करायचा होता पण तो फ्लाय स्लिपला बॉल चालला. त्या ठिकाणी 22 ची सिंगल, आणखीन एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्राच फार महत्त्वाच्या राहतात कधी कधी निर्णायक मॅचमध्ये. अतिरिक्त धावा खर्च केला पण तो रोहन अजूनही उभा आहे विकेटमध्ये. त्याच्याकडून प्रचंड मोठी अपेक्षा असेल आपल्या टीमला, क्षमता आहे या खेळाडूकडे. बॅटरी लो, 70 रन ऑन स्कोर कार्ड, 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे या मॅचमध्ये. पहिलं सत्र आलंय गव्हाणच्या पाटाला बॅटिंग. या वेळेला बघा कव्हरच्या वरून खेळले, मिड ऑफच्या डोकावर बॉल मागे चालला सीमा पार. इथे आपण पाहिला आलाय दणदणीत चौकार रोहन कोळीच्या बॅटमधून, संकटमोचक म्हणून भूमिका साकारतोय. आणि इथे आपण पाहू शकाल 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 21 धावा धावफलकावरती लागल्या. चला शॉर्ट मीटिंग प्रतीक आपण एकत्र येऊ नका प्लीज, लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ आपल्याकडे पण कमी आहे त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. 21 धावा धावफलकावरती आल्या, गडी बाद झाले 2. विशाल गरज षटक 13 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 8. एक 22ची सिंगल होती, त्यामध्ये 7 धावा खतर प्रतीकने खर्च केला. तर एक्स्ट्रा 1 रन त्याच्याही ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आणि धावसंख्या आपण जर पाहिली तब्बल 21 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आपण येताना पाहत आहे अक्षय घरत. अक्षय घरत आलेत बॉलिंग मार्कमध्ये तिसऱ्या षटकामध्ये. मागच्या खरं सामन्याच्या अगोदर जो डीप फॅक्टर होता मैदानामध्ये तो क्लीन करण्यासाठी रोपचा वापर केला आयोजकांनी. संपूर्ण गवतावरती तो रोप फिरवला जेणेकरून जो खतर मॉइश्चर आला विकेटवर तो मात्र कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली आउटफील्ड या मैदानाची आहे आणि आउटफील्डवरती आपण पाहता आज टेनिस बॉल क्रिकेटची एक दमदार स्पर्धा. प्रत्येक संघाची किंबहुना खेळाडूची इच्छा होती या मैदानात खेळावे. जेव्हा मोठे संघ ज्या पोलमध्ये असेल त्यांची बाईट्स आपण नक्कीच घेऊ प्रत्येक मॅचमध्ये. त्यांच्याकडून बरंच काही ऐकायला मिळेल या स्पर्धेबद्दल या मैदानाबद्दल. इथे बघा फटका चांगला होता पण तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मानसला उभा केला होता. त्याच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चालला नागेश कोळी. जेव्हा तर ठाणे जिल्ह्यातील मुंबई प्रांतातील आपल्या विभागातील ताकदवर संघ देखील सहभागी होतील. आज उलमा रोडचे संघ त्यांना माहिती आहे हा मैदान प्रत्येकाला, परंतु बाहेरचे संघ जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांची एक वेगळी त्या तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकायला मिळेल या मैदानाबद्दल. मैदानाचं संपूर्ण आपण पाहिलं डायमेन्शन, मैदानावरती असलेलं खतं ग्रीन ग्रास आणि त्याचबरोबर आपण पाहिला ही फ्लड लाईट आणि हा खतर व्हेन्यू हा ठिकाण तोही फार इम्पॉर्टंट आहे अटल सेतूच्या बाजूला. तर नौका फलंदाज मैदानाकडे चालला. आणखीन एक हार्ट हिटर आयुष खरे, न्यू बॅटर आयुष खरे 5व्या क्रमांकावरती. विशी कोळी सर आपण पाहता एक काल ज्याने गाजवला, आजही प्रत्येक क्षेत्रामध्ये ते काल गाजवत आहेत, कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. यावेळेला बघा वेगवान चेंडू होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल. इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू, आयुषच्या बॅटला बॉल लागला असता तर कदाचित गव्हाण गावामध्येच पोहोचला असता. इतका वेगवान त्याचा बॅट स्विंग आपण पाहिला मागच्या चेंडूवरती. पण तो बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागेल. मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा असेल तर बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागेल. अक्षय घरतनं केलं कमबॅक, डॉट बॉल या त्याच्या माध्यमातून पाहिला. पुन्हा एकदा अक्षय टू आयुष, फुलटॉस बॉल, आमंत्रण होतं फलंदाजाला ते स्वीकारलंय. आ बैल मुझे मार असा हा चेंडू होता खराब लाईनमध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिला ताकद आयुष खरेची.
मागच्याच बॉलमध्ये उल्लेख होता, त्याच्या बॅटला बॉल लागला तर नक्कीच सीमारेषा पलीकडे जाईल आणि गेलाय बॉल. चांगलं टायमिंग, बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचले, बॉलला विकेटमध्ये लँड होऊन दिलेलं नाही आहे. फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला आणि त्यानंतर हा षटकार आयुष खरेच्या बॅटमधून पाहिला. 27 धावा धावफलकावरती म्हणून लागताना पाहू शकाल मैदानामध्ये. अजूनही पहिल्या सत्रातील 9 चेंडू खेळ बाकी आहे. वन्स अगेन बिगिट करत असताना इथे लेंथ कमी केली, मागे घेतली. त्यानंतर आपण पाहिला हा निर्धाव चेंडू अक्षय घरतच्या माध्यमातून. या विकेटचा एक वेगळा अभ्यास आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडला की बॉल भरपूर स्पीड झाला, वेगाने निघाला, अपेक्षित बाउन्स जो फलंदाजांना होता इथे स्टेप आउट झाले. आणि तिथे आपण पाहिला स्टंपिंग. रणजित एक चपल यष्टीरक्षक आहे, बॉल अक्षरशः फिरवला, त्या रणजितच्या हातामध्ये गेला आणि काही पावले त्या ठिकाणी प्रॉपिंग क्रीज सोडत असताना आयुष खरं झाले त्या ठिकाणी यष्ट्याचित स्टंपिंगच्या स्वरूपात बाद. हा विकेट आय थिंक जाईल बॉलर्सच्या खात्यामध्ये. क्रिकेटचे काही रूल्स आहेत बघा, जो स्टंपिंग झाला त्यामुळे बॉलरच्या खात्यामध्ये जाईल. जर का मागे जाऊन थ्रो केला असता विकेट किपर तर तो विकेट त्या ठिकाणी फिल्डरच्या नावावर गेला असता. पण तो स्टंपिंगचा विकेट आहे त्यामुळे नक्कीच हा विकेट ॲड होईल त्या ठिकाणी अक्षय घरतच्या खात्यामध्ये. 6 धावा खर्च केला, 1 षटकार मधून 4 डॉट बॉल आणि 2 विकेट त्या डॉट बॉलमध्ये मिळाले अक्षय घरतला. आणि त्यानंतर नौका फलंदाज चालला आहे 6व्या क्रमांकावरती आतिश कोळी. रोहन संघाचा सरसेनापती अजूनही मैदानामध्ये उभा आहे. आता इथे तर आतिशला या बॉलवरती चौकार किंवा षटकारच मारावा लागेल, कारण स्ट्राईक लास्ट ओव्हरमध्ये हवी आहे ती म्हणजे रोहन कोहलीला. मागच्या सामन्यामध्ये आतिश ओपनिंगसाठी आला होता, आता 6व्या क्रमांकावरती आला. 1 षटकार अपवाद राहिला, अन्यथा हे षटक राहिलं त्या ठिकाणी खारकोपर संघासाठी प्रचंड लाभदायक, कारण या ओव्हरमध्ये 2 विकेट त्या ठिकाणी मिळाले अक्षय घरतला आणि त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला, 27 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 होत्या, या ओव्हरमध्ये आल्या फक्त 6. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. रोहन कोळी मोठा अनुभवी खेळाडू या मॅचमध्ये आपल्या संघाला विजय संपादित करून देईल का? या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी पहिल्या सत्रामध्ये फायटिंग टोटल उभारून देईल का? आपल्या संघासाठी कॅप्टन म्हणून आपल्या नावलौकिकाला साजेसं कामगिरी करेल का? या प्रश्नांची उत्तरे त्याला या षटकामध्ये द्यावी लागतील. त्याच्याकडे असणारी कॅलिबर, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, त्याच्याकडे असणारे कौशल्य, नैपुण्य तर या मॅचमध्ये सिद्ध करावं लागेल, कारण निर्णायक सामना राहील. कारण इथून जर जिंकला तर तुम्हाला स्पर्धेतला आजच्या रात्रीमधला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आहे. डू ऑर डाय. जो जिंकेल तो मात्र नील 11 नावेखाडी संघासोबत पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला 2 हात करताना पाहायला मिळेल. आणि शेवटचा सामना खेळणं म्हणजे बऱ्याच गोष्टी ॲडजस्टमेंट सेटलमेंट होत आहेत. त्यामुळे आज सामना जिंकत पुढे कोणता संघ जाईल हे पाहावं लागेल. रणजित स्वतः आले, कट केला, बॉलला गॅपमध्ये जाईल का तर नाही आहे, फील्ड केला, नकार दिला त्या ठिकाणी फलंदाज आतिश कोळीला पाठवलं रिटर्न माघारी. स्वतःवरती विश्वास दाखवतो रोहन कोळी. कट केलेला बॉल थर्डमॅनला फील्ड झाला, रन मात्र नाही आहे. डॉट. 5 बॉल बाकी आहेत, 27 धावा धावफलकावरती आहेत, अंतिम 5 चेंडू. यावेळेला टो क्रशिंग यॉर्कर लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय रोहन कोळी. इम्पॅक्ट लाईन, बॉलचं पिचिंग, बॉलचं डिरेक्शन, बॉलची हाईट या सर्व गोष्टी लेग बिफोर द विकेटसाठी फार महत्त्वाच्या असतात आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी प्रफुल्ल ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्लम LB या खेळाडूंचा उल्लेख का केला? आदर्श खेळाडू, रायगडचा वंडर बॉय, रायगडचा बायकर मॅन म्हणून आकाश सारेकरला उपाधी मिळाली. त्याने जवळजवळ 17 बाईक आपल्या कारकिर्दीमध्ये पटकावल्या आणि त्याने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, माझ्या आयुष्यातला माझा आयकॉन खेळाडू कोण असेल तर तो प्रफुल्ल ठाकूर. आकाश सारेकरचं हे वाक्य होतं. आज तो ISPL खेळण्यासाठी मात्र तोही सज्ज झालाय. तर अंतिम बॉल असतील 4 आणि धावा आहेत 27. 5 गडी बाद 27. नौका फलंदाज मैदानाकडे आला त्या ठिकाणी विकी कोळी, कोळी ब्रदर्स. विकी कोळी. स्ट्राईक एंडला रणजित पाटील सज्ज होताना आपण पाहत आहे. क्लीन बॉल, क्या बात आहे. 4 मुंड्या चित केलं त्या ठिकाणी विकीला आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळालाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 6. आता या ओव्हरमधल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्या फक्त
0 धाव, एकही रन नाही फक्त म्हणण्यापेक्षा 2 विकेट मिळाले आणि आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. विनय कोहली, मार्को जॉन्सन साऊथ आफ्रिकन टीमचा खेळाडू, अगदी त्याच धाटणीचा खरं तर खेळाडू आहे, अतिशय उंच देहबोलीचा. तो मात्र मैदानाकडे चाललाय. क्रीडांगणाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये साऊथ आफ्रिकन खेळाडू म्हणून त्याची चर्चा होते. आणि इथे बघा आता हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. विनय कोहली विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय मैदानाकडे. रणजित पाटील हा फलंदाज, हा गोलंदाज खरं तर आपण पाहता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचं आहे. आई गावदेवी गवान बी संघाला लॉफ केल्या बॉलला विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? तर झाली आहे. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक राहिली आहे ती म्हणजे रणजित पाटीलच्या नावावरती. क्या बात आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. पहिलं आयुष्यातलं पहिलं प्रेम, आयुष्यामध्ये प्रथम क्रमांकाने पास होणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. प्रथम येणं म्हणजे फार महत्त्वाचं. बघा इकॉनॉमिकल हे षटक आहे. 4 चेंडू फेकले, एकही त्याने धाव खर्च केली नाही. 3 खेळाडू बाद केले. विकेट हॅट्रिक पूर्ण केली रणजित पाटीलने. आता दबाव पूर्णपणे असेल तो म्हणजे आई गावदेवी गवान बी संघावरती. गुड जज. त्या ठिकाणी आपण पाहिला चांगला कॅच टिपला क्षेत्ररक्षक मानस माद्रे. या सामन्यामध्ये 2 झेल त्याने पकडल्या. प्रत्येक गोष्टीचा अपडेट प्रणयकडे आहे. रणजित पाटीलचं हे षटक आणि जवळजवळ या ओव्हरमध्ये 3 खेळाडू बाद झाले, 7 खेळाडू बाद झाले. आता नौका फलंदाज चाललाय परेश कोळी. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. एखादा स्कोरिंग शॉट येईल का? एखादा मोठा फटका आला तर नक्कीच थोडंसं टार्गेट तुम्हाला सन्मानजनक होताना पाहायला मिळेल. अंतिम 2 बॉल. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी परेश कोळी, डाव्या हाताचा खेळाडू. चला घाई करा प्लीज. कारकोपर संघाला सूचना असेल आपण वेळ घ्यायचा नाहीये, आपण थोडी घाई करा. बॅकफुटला आले, शॉट पाडलेला बॉल फील्ड झालाय, थ्रो झालाय. तत्पर मात्र बघा लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट पाहायला मिळालं. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याचंही कौतुक करावं लागेल. त्याने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला, थ्रो केला नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याला माहिती होता अगदी धीम्या पावलाने तो त्या ठिकाणी चालला होता आणि रन आउटचा विकेट. पंकज त्या ठिकाणी होते. यस, चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि सलग या ओव्हरमधला 5वा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल आहे आणि आतिश कोहली आता स्ट्राईक एंडला आलाय. मेडन ओव्हर प्लस हॅट्रिक, विकेट हॅट्रिक हे ओव्हर होईल का? विकेट हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर होईल का हा आता प्रश्न पडला. शेवटचा बॉल आला निर्धाव तर मात्र मेडन ओव्हर पाहायला मिळेल. पण तो इथे वाईड बॉल. आता मेडन नसणारे रन मात्र खर्च केली या षटकामध्ये. 28 रन ऑन स्कोर कार्ड, 28 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. आणि त्या बॉलवरती जर का ब्लास्ट झाला तर नक्कीच मी मगाशी म्हटलं रिस्पेक्टेड स्कोर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळेल. आणखीन एकदा वाईड. तर 40+ क्रिकेट तुम्हाला शेवटच्या 2 दिवसामध्ये या मैदानात पाहायला मिळेल. उल्हाबाजार विभागातील 40+ संघ तुम्हाला या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळतील. आम्ही दादा कडू तर आमचे सर्व सहकारी या स्पर्धेचे आयोजक असतील, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळेला बघा विकेट किपरला बीट केलं, फर्स्ट रन. येस, फर्स्ट रन कंप्लीट केली. 1 धाव आली आणि 1 रनच्या मध्येने आपण पाहता 3रं दशक पूर्ण झालं. पहिलं सत्र संपलं, टार्गेट सेट झालं. 31 धावा पुढच्या इनिंगमध्ये चेस कराव्या लागतील. 30 धावा केल्या आई गावदेवी गव्हाण बीज संघाने. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 31 धावा चेस कराव्या लागतील त्या ठिकाणी मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला. आणि एका बाजूने याच 31 धावा या ड्यू फॅक्टरमध्ये डिफेंड करायच्या त्या ठिकाणी गव्हाण संघाला. आपण या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आवाज. या ठिकाणी असेल आमचे समालोचक मित्र राजकिरण कोळी सर. धन्यवाद. आताच आपण ज्यांचा आवाज ऐकला ते म्हणजेच व्यावसायिक समालोचक तथा पनवेल ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा चिटणीस सन्माननीय श्री रोशनजी पाटील सरांचा आवाज. मग तुम्ही कर्नालामध्ये त्या मोठ्या अभयारण्यामध्ये 20वा रिसॉर्टमध्ये तुम्हाला जर कोणत्याही पद्धतीचं बुकिंग वगैरे अवेलेबिलिटी पाहिजे असेल तर जरूर तुम्ही रोशनजी पाटील सरांशी संवाद करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात.
तर आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला, येणाऱ्या अजून 4 रात्रीमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि निश्चितच इथून पुढे मात्र राहिलेल्या 1.5 मॅचसाठी मी गव्हाणचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक राजकिरण कोळी आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. मॅच सुरू होईल तोपर्यंत थोडासा विश्राम. जाऊया मैदानाकडे. खरं तर आजच्या रात्रीतल्या या स्पर्धा पाहिल्या तर सुरुवातीला आई गावदेवी गव्हाण ब संघाने 75 धावाकडून पुढच्या फेरीमध्ये गेला होता. दुसऱ्या फेरीमध्ये पाहिलं तर नील 11 नावेखाडी संघाने हायेस्ट स्कोअर कडून मात्र आजच्या रात्रीतल्या शेवटच्या लढतीकडे मात्र पुढे सरसावलेत. इथून खारकोपर आणि गव्हाण अशी रंगणारी ही लढत तर टीम गव्हाण खारकोपर संघाने ऑब्जेक्शन घेतलंय टी शर्टसाठी एका, तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला लागू होते, याची नोंद घ्यायची आहे. कारण खारकोपर संघाने ऑब्जेक्शन घेतलंय. तर 31चं टार्गेट होतं, ते टार्गेट मात्र आता 2 धावांनी डिक्रीज होईल. तर धावसंख्या आता मात्र 24 चेंडू आणि 29 धावा चेस करायचा आहे. आधीच काय म्हणतात तशी अवस्था दुष्काळात 13वा महिना. एकतर धावा कमी होत्या आणि त्याच्यात पण पेनल्टी लागली. परंतु रोहन कोळी एक हुशार गोलंदाज आहे. रोहन कोळी हुशार कर्णधार आहे. त्याचे बरेच डावपेच मी पाहिलेले आहेत. ऐन वेळेला मैदानात खेळ कसा थांबवून डावपेच आखले जातात. मग रोहन असेल, तिथं अमर आहे, महेश आहे, संदेश, अनेक एक्सपिरियन्स खेळाडू तिथं आहेत. काहीतरी नवीन निश्चितच चांगलं पाहायला मिळेल. प्रारंभिक गोलंदाज आपण पाहतोय निश्चितच विनय कोळी. आणि प्रारंभिक फलंदाजामध्ये जो फलंदाज आज चांगला तेजीमध्ये पाहायला मिळालाय रणजित पाटील आणि प्रफुल्ल घरत. खारकोपर संघ सद्यस्थितीला पाहिलं तर येणाऱ्या 24 चेंडू आणि 29 धावांची गरज म्हटल्यानंतर सद्यस्थितीला खारकोपर संघ पूर्णपणे प्लस पोझिशनमध्ये आहे. तर जाऊया मॅचकडे. पंचांचा येईल इशारा लवकरच. आपण उत्तरार्धामध्ये आता मात्र सुरुवात करतोय. 29 धावांचा हा टार्गेट आहे. तो कशा पद्धतीने चेस केला जाईल. पहिलाच चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न परेशच्या अगदीच थोडासा बाहेर पडला. परेशनेही चांगलं फॉलोअप घेतला होता चेंडूचा. तिथून मात्र असं वाटलं होतं की कदाचित झेलकडे जातोय की काय, परंतु चेंडू थोडासा हवा बाहेर होता. परंतु चांगली कामगिरी म्हणावं लागेल परेश कोळीची. 2 धाब्यांनी मात्र धावसंख्येला 1 धाब्याने मात्र धावसंख्येला उभारी मिळाली. श्री गणेशाय मिळालाय. प्रारंभ केलाय, शुभारंभ केलाय. 38 सर्कलच्या बाहेर जाऊन एका धाव्यावरती थांबवले. यावेळेला बघा फटका, टायमिंग प्रॉपर, कनेक्शन प्रॉपर, बॅटचा स्विंग पाहिला तर अगदी सुंदर पाहायला मिळाला. त्यामुळेच या गोलंदाजाच्या दुसऱ्याच चेंडूवरती प्रफुल्ल घरत मात्र करतोय हल्ला बोल. हा आलाय षटकार. नील 11 नावेकाडी संघ आपली तयार ठेवा, कारण याच्यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. मध्ये गॅप पडलाय. एकदा की गॅप पडला काय मात्र माणसाचं अंग थंड होतं. वॉर्मअप करणं महत्त्वाचं आहे. गव्हाण संघाचंही तसंच झालं. अक्षरशः बराच मोठा गॅप त्यांना पाहायला मिळाला, कारण मोठा गट होता. आज 10चा गट होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा काय फटका सजवलाय. वंडरफुल क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळालाय. ऑफस्टंपच्या बाहेरून हा चेंडू 38 सर्कलच्या डोक्यावरून लॉंग ऑफ कडे फेकला आणि आलाय पुन्हा एकदा धावांची बढती देणारा हा चौकार. इनसाइड आउटचा हा फटका. अगदीच स्वीपर कव्हर क्षेत्रातून मात्र हा चेंडू चाललाय, ट्रॅव्हल झाला चौकाराकरिता. धावसंख्या 11 वरती पहिल्या 3 चेंडूंमध्येच
यावेळेला मात्र पंचांकडे पाहिलं होतं आशाळभूत नजरेने. पंचांनी मात्र यावेळेला बोट आकाशाला उंचावलंय. जो गोलंदाज विनय कोहली कुठेतरी थोडासा महागडा ठरत होता, त्या विनय कोहलीला मात्र आता सूर बसलाय. त्या विनय कोहलीने मात्र जो फलंदाज चौकार षटकारानिशी टेन्शन वाढवत होता, ते टेन्शन मात्र कमी केलंय. पहिला हदरा बसलाय, पहिला गडी बाद झालाय खारकोपर संघाचा, तो म्हणजेच प्रफुल्ल घरत, ज्यांनी अवघ्या 3 चेंडूंमध्ये आपल्या संघाला 10ची मजबूत अशी पकड मिळवून दिली. मग संघाचा 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू जर पाहिला तर खारकोपर गावचा एक अष्टपैलू खेळाडू, ज्याच्याकडे नेहमीच सर्वजण एक महत्त्वाचा मोहरा म्हणून बघतात. मग खारकोपर गावातील व्यक्ती असतील किंवा क्रिकेट क्षेत्रामध्ये हे नाव मोठं आहे, प्रतीक पाटील. प्रतीक आणि रणजित निश्चितच सुधीर शेठ ठाकूर बायशेठ कुठेतरी मॅच पाहत असतील आणि बायशेठ मधलं आमचं एक आवडतं व्यक्तिमत्व आहे. ह्यावेळेला मात्र गती चांगली होती, लाईन अँड लेंथ. विनय कोहलीचा एकत्रित विनय कोहलीची एकत्रित देहबोली जर पाहिली ना, एक फास्ट बॉलरसाठी जी आवश्यक देहबोली असते, अगदी त्याच धाटणीचा हा गोलंदाज आणि त्याच धाटणीची गोलंदाजी मात्र नेहमीच विनय कोहलीकडून पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगला. झेल घेणं महत्वाचं होतं. संधी सातत्याने तुमच्या दारावरती नॉक नॉक करायला येणार नाहीये, पण ज्या वेळेला येईल ना मित्रांनो, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. नयन कोहली सारखा महत्वाचा क्षेत्ररक्षक होता, नयनकडून ही चूक होणं कदाचित गव्हाणकरांना अपेक्षित नव्हतं, पण तो झालेली चूक मात्र निराशा पदरी पाडून गेली. एका षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 1-11. 1-11 म्हटल्यानंतर आपण 29चा चेस करतोय. 18 चेंडू, 18 धावांची गरज. आस्किंग रन रेट आता मात्र 6 वरती येऊन थांबलाय. मास्टर माइंड रोहन कोहली काय आयडिया, काय शक्कल लढवेल, निश्चितच तेही पाहिलं जाईल. परंतु रणजित पाटील आणि प्रतीक पाटील आजच्या रात्रीमध्ये दोघांनीही चांगला संगम गाठलाय. दोघांचंही कॉम्बिनेशन केमिस्ट्री चांगली पाहायला मिळाली. त्यांच्या दोघांच्याही चेंडू फळीतून धावा येताना पाहायला मिळाल्यात. गव्हाण संघासाठी सूत्र एवढंच असेल, जर तुम्ही विकेट डाऊन केल्यात तरच तुम्ही मॅचमध्ये पकड बनवाल, अन्यथा खारकोपर संघ मात्र इथून एकेरी दुहेरीने आपल्या विजयाकडे मार्गस्थ होत राहील. कारण एवढं सुंदर पटांगण म्हटल्यानंतर इथे बॉल सहज ट्रॅव्हल होतोय, त्यावेळेला एकेरी दुहेरी सहज मिळू शकते. 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज परेश कोहली. स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु परेश कोहली ही जबरदस्त गोलंदाज आहे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये परेशची गोलंदाजी एवढी पॉवरफुल होती की बारक्या कांबळेसारख्या प्लेयरलाही मग त्यांनी उभा ठेवला होता. आता पुन्हा एकदा परेश जोडलाय गव्हाण गावासाठी खेळताना. चांगला गोलंदाज आहे. यावेळेला झेल खाली क्षेत्ररक्षक विनय येईल का? अतिशय सुरेख मिड विकेट क्षेत्रामध्ये हा झेल पाहायला मिळाला. परेश मात्र आपल्या संघाला एक तारणहाणाची भूमिका इथे बजावून दाखवेल काय? पहिला चेंडू निर्धाव, 2ऱ्या चेंडूवरती एक धाकड फलंदाज रणजित पाटील, इथे मात्र त्याच्या खेळीचा अंत होईल. The new batsman in at number 4, बारक्या म्हात्रे, राजतुल म्हात्रे. तर इथे मात्र आता खारकोपर संघाने आपली रणनीती बदलली. मगाशी रणनीती होती सुमित अगोदर यायचा आणि सुमितला मात्र आता मागे ठेवलंय का? तर आस्किंग रन रेट पाहता एकेरी दुहेरीने धावसंख्या होऊ शकतात. त्यामुळे आता सुमित सारखा जो फलंदाज ह्याच्यापूर्वी अतिशय चांगली बॅटिंग करून संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवत होता, त्या सुमितला मात्र आता सेफ ठेवलंय मॅच संपवण्यासाठी. यावेळेला बारक्याचं चांगलं कनेक्शन पाहायला मिळालंय. वायडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक येईल आयुष.
आणि इथं मात्र काय घडलंय, आयुषलाही चेंडू फसवून गेलाय. खरं तर राजतुल हा जबरदस्त फलंदाज आहे, सर्वांना माहीत आहे, परंतु प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस आज केली नक्कीच आणि इथे मात्र जरूर एक चौकार पाहायला मिळालाय. मागच्या मॅचला पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता, ह्या वेळेला पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. खरं तर हा चौकार क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे जरूर आलाय. चौकाराने धावसंख्या आपण पाहतोय 15, येणारे 15 चेंडू आणि 14 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा राजतुल मात्रे स्ट्राईक एंडला येतील. हे कॉम्बिनेशन खारकोपरचं होतं ऍक्च्युअली, मी सांगेन आता तुम्हाला. बघा ह्याही वेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे असला तरी क्षेत्ररक्षकाला समजलं नाहीये, तर हा आलाय षटकार. तर प्रणेश हे कॉम्बिनेशन काय केलं खारकोपरनी, तर ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॉलर आला ना, लगेच लेफ्ट हँडेड बॅट्समन पाठवला. हे कर्णधारांनी जाणणं खूप महत्वाचं असतं, कारण आता जर इथून एखादा उजव्या हाताचा फलंदाज पाठवला असता, त्याच्यावरती हा लेफ्ट हँडेड बॉलर कदाचित डोकेदुखी ठरला असता. परंतु खारकोपर संघाने जे डोकं लढवलं ते खूप महत्वाचं होतं. आणि हा आजच्या रात्रीतला या स्पर्धेतला 50वा षटकार. लेफ्टी टू लेफ्टी एक वेगळं कॉम्बिनेशन असतं, परंतु लेफ्टी टू रायटी हे एक वेगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. इथे मात्र चांगलं कॉम्बिनेशन लढवलं खारकोपर संघाने, परंतु जास्त उशिरापर्यंत तुम्ही परेश कोहलीवरती हल्ला नाही चढू शकत. इथे धावा कमी आहेत, अन्यथा एक चौकार मिसफिल्डचा आला, एक षटकार पाहायला मिळाला, परंतु कमबॅक केलंय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवला होता, आता इथं मात्र 5व्या चेंडूवरतीही विकेट मिळवलाय. अजूनही परेशचा एक चेंडू बाकी आहे. मी म्हटलं होतं रोहन कोहली की तुमच्याकडे आता एकमेव पर्याय असा आहे, तुम्हाला विकेट्स काढावे लागतील, प्रेशर बिल्ड करावं लागेल. जर आयुष खरेकडून तो एक मिसफिल्डचा चौकार नसता गेला, कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जर आणि तर ह्या गोष्टींना मात्र क्रिकेटमध्ये सध्या स्थान नाही आहे. क्रिकेटमध्ये जे वास्तव आहे, जे दिसतंय तेच खरं आहे. परेश कोहली 13 चेंडू 8 धावांची गरज. कुणाल घरत, मगाशी हे नाव ज्या वेळेला आलं त्यावेळेला कुणाल दाते सरांनी सांगितलं होतं की कुणाल नावाची पोरं डेंजर असतात. मग स्वतः कुणाल दाते सर इथं बसले होते, त्यांच्या आवाजामध्ये आपण ती फ्रेज ऐकली. गोलंदाज तयार, चांगला फटका आहे. ज्या वेळेला आपल्याला माहित असतं आपल्या हातामध्ये गेम ठेवून खेळणं गरजेचं आहे, त्यावेळेला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्यापेक्षा आपण मॅचला हातात घेऊन चालणं गरजेचं असतं. निश्चितच येणारे 12 चेंडू गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावांची. नील 11 नावेखाली संघाला विनंती असेल, आपला संपूर्ण संघ कृपया करून येऊन इथं उपस्थित राहायचा आहे. लगेचच जशी ही मॅच संपेल नाणेफेकीचा कौल केला जाईल, कारण अजूनही एक मॅच म्हणजे आजच्या रात्रीमध्ये सुपर फायला एक संघ जरूर जाताना पाहायला मिळेल. 3:42 झालेले आहेत, म्हणजे आज आपल्याला किमान 4:15 4:30 तर कसेही वाजतील. बारा चेंडू 7 धावांची गरज असताना आपण पाहतोय माजी खासदार चषक 2025, जे की आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने आपण आयोजित केलंय. आयोजकांना विनंती आहे आपण फटाके वाजवू नका, कारण मैदानावरती त्याचा धूर पसरून राहतो. विकीचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. मिड ऑफ क्षेत्राकडून ट्रॅव्हल होताना लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक येईल अतिश, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली. खरं तर गोलंदाज चांगले आहेत, विकी ही चांगली गोलंदाजी करतो. पाहिलं तर दोन्ही गोलंदाजांनी 11 धावा दिल्यात. सुरुवातीला धावा बनल्या नाही गव्हाण संघाच्या, जर धावा बनल्या असत्या तर इथे मात्र गोलंदाजांना काहीतरी शक्कल लढवता आले असते. लो स्कोरिंग मॅच आहे. चांगली गोलंदाजी आहे, अगदीच ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, फलंदाजाला काही समजलं नाहीये.
मग लेंथ मधून चेंडू चांगला उसळी घेतला. आज महेश कोळी अगदीच चांगली कामगिरी केली यष्ट्यांच्या मागे. मायरा स्पोर्ट्सचे ओनर महेश कोळी, मग पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक वेळेला अनेक गोष्टींचं स्पॉन्सरशिप दिलं जातं. अमर कोळी अनेक गोष्टींसाठी स्पॉन्सरशिपसाठी प्रसिद्ध आहेत. ह्यावेळेला चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि रिले थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा मात्र अगदी सहजरित्या पूर्ण झाल्यात. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. गव्हाण संघ चुकलं काय तर सुरुवातीला धावा येत होत्या त्यावेळेला तुम्ही रनिंग बिटवीन ठेवली नाहीयेत. नंतरच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. सुरुवातीला चांगल्या धावा पाहायला मिळाल्या आणि लो स्कोरिंग टार्गेट मात्र सेट केलं. त्याच्यातील 2 धावा पेनल्टीच्या माध्यमातून कमी झाल्या. रनवे मध्ये बिघाड पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज विकी तयार होईल, परंतु गव्हाण संघाचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या फेरीमध्ये आज आला गव्हाण संघ, कारण ताकदवर बॅटिंग केली होती पहिल्या 17 मध्ये. ह्या वेळेला मात्र मॅच संपवणारा स्ट्रोक आहे हा. प्रतीक पाटील एक विध्वंसक फलंदाज जाणला जातो. इथून मात्र या षटकाराने प्रतीक पाटील आपल्या संघाला मात्र पुढे घेऊन जाईल. षटकाराने हा विजय प्रस्थापित करेल. नंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच नील 11 नावेखाडे विपक्ष मंगेश स्पोर्ट्स कारकोपर. तर गव्हाण संघ काही हरकत नाही मित्रांनो, आपण चांगला खेळ केलात, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा खेळ केलात. क्रिकेट आहे, खेळ आहे, हार जीत होत असतं. दोन्ही संघांना विनंती आहे खारकोपर आणि गव्हाण लाईन अप करा आणि मैदानाचा ताबा सोडा. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला